घरातल्यासारखी काळजी बऱ्याचदा पुरेशी नाही ठरत किंवा इच्छा असली तरी घेता येतेच असं नसतं. आजोळ असतं ज्येष्ठ नागरिकांचं काळजी घेणारं घर. एका तपाहून अधिक काळ ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात आनंद फुलवणारा प्रकल्प. डॉक्टर रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर संचलित नेरूर, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग येथील आजोळ ज्येष्ठ नागरिक पर्यटन केंद्र. वृद्धाश्रम नव्हे तर ज्येष्ठ नागरिकांचे निसर्गरम्य वातावरणात निरामय आनंदी आयुष्य जगण्याचे केंद्र. ना नफा ना तोटा तत्वावर वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी संस्थेने चालवलेला प्रकल्प. ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य आनंदी ठेवणारा, ज्येष्ठांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, आध्यात्मिक आरोग्याची काळजी वाहणारा प्रॅक्टिकल, परवडेबल प्रकल्प. आजोळ, नेरूर, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. आजच संपर्क करा. संगीता मडव महाडिक, संचालिका, आजोळ, 9225239949. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा. तेंडोलकर आणि कंपनी. बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी. संचालक प्रशांत द तेंडोलकर. संपर्क 9075919999. कार्यालय संपर्क 9422632123, 7218919999. तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा असलेली तेंडोलकर आणि कंपनी. बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी. तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. शैक्षणिक विकासाशी आमचं कायमचं नातं. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. सर्व प्रकारच्या सर्वतोपरी सर्वोपयोगी शैक्षणिक साहित्याचे डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉकिस्ट. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. संचालक यशवंत तथा बंडू खोत. संपर्क 9422096559. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. फांदी ते पारंबी. शैक्षणिक संस्थांचा स्थापनेपूर्वीपासूनचा इतिहास भावी पिढ्यांसाठी आंतरजालावर कायमस्वरूपी जतन करणारा उपक्रम. फांदी ते पारंबी या उपक्रमाचे संयोजक आहेत विजय शेट्टी, ज्येष्ठ माध्यमकर्मी, कणकवली. संपर्क 9422632756. लक्षात घेऊया, फांदी ते पारंबी या उपक्रमाचा उद्देश शैक्षणिक संस्थांचा स्थापनेपूर्वीपासूनचा इतिहास भावी पिढ्यांसाठी आंतरजालावर कायमस्वरूपी दस्तऐवजीकरण करून ठेवणं हा आहे. त्यामुळे ही डॉक्युमेंटरी तब्बल अर्धा तासाहून मोठी आहे. संयोजक फांदी ते पारंबी, 9422632756. राजा दळवी, क्रिएटिव्ह हेड, कोकण नाऊ.
फांदी ते पारंबी ह्या शैक्षणिक उपक्रमासाठी या संपूर्ण शाळेमधल्या ज्या शाळेमध्ये शैक्षणिक संस्था ह्या काम करत आहेत त्या काम करणाऱ्या संस्थेने पूर्वीच्या काळात कशा पद्धतीने शाळा चालवल्या आणि कशा पद्धतीने कष्टाने किंवा स्वतःच्या उत्पन्नातून पैसे देऊन त्या शाळा निर्माण केल्या त्या सर्वांचं विस्मरण होत चाललेलं आहे. ते विस्मरण आता परत लोकांच्या लक्षात आणून देण्याकरता या उपक्रमामध्ये आपण सर्व लोकांचा नावोल्लेख करणार आहात. त्या कार्यक्रमाला माझ्याकडून वैयक्तिक शुभेच्छा. नावच्या फांदे ते पारंबी या शैक्षणिक उपक्रमांतर्गत SM हायस्कूलच्या खरं तर SM हायस्कूलमध्ये आम्ही त्या शाळेमध्ये आम्ही शिकलो आणि त्या शाळेच्या संस्थेचा इतिहास खूप मोठा आहे. खरं तर आम्ही आता या शाळेमधून 30-35 वर्ष झाली आणि त्यावेळी खरं तर शैक्षणिक गरजा शहरासारख्या उपलब्ध करणारी ही SMची संस्था होती. SMची ज्युनियर कॉलेज होतं आणि त्या शाळेतले अनेक विद्यार्थी घडवले. आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये शाळेमध्ये होतो त्यावेळी SMचे महाराष्ट्रामधनं जे शालेय गुणवंता बोर्डामध्ये विद्यार्थी यायचे त्यातले काही विद्यार्थी SMचे दरवर्षी ठरलेले असायचे. असा इतिहास या SMच्या संस्थेच्या संस्थाचालकांनी विशेषतः खामकर सरांनी या संस्थेचा इतिहास सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला आहे. खरं तर माझ्या जडणघडणीमध्ये सुद्धा त्यावेळीचे माझे शालेय विद्यार्थी यांचा मोठा हातभार आहे. शालेय विद्यार्थ्यांचा आजही सहवास आजही आमचं गेट टुगेदर एकत्र होत असतं. दरवर्षी दर दिवशी आम्ही त्यातले अनेक विद्यार्थी मित्र आम्ही एकत्र भेटत असतो आणि ते ऋणानुबंध आजही आमच्यामध्ये आहेत. अनेक शिक्षक आहेत, बाकरे सर असतील, शिंदे सर असतील, असे अनेक शिक्षकसुद्धा त्यावेळेचे आम्हाला भेटतात आणि खरं तर त्या गुरुजनांमुळेच आम्ही घडलो आणि त्या संस्थेमध्ये सुद्धा संस्थेच्या संस्थाचालकांनी सुद्धा नेहमीच सुवर्ण महोत्सव असू देत, रौप्य महोत्सव असू देत असे विविध कार्यक्रम घेतले आणि त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्हाला सहभागी होता येत आहे. यापुढे आम्ही होऊ आणि शैक्षणिक वाटचालीसाठी आमच्या मनपूर्वक शुभेच्छा. कणकवली पुण्यभूमी दोन नदींच्या काठी कणकवली पुण्यभूमी दोन नदींच्या काठी पदस्पर्शाने पावन भूमी तुम्ही केली तुमच्या नावे ओळखती आजही कणकवली देवी मस्तक चरणावरी पामर दारोदार फिरून आणि आठवडा बाजारात भिक्षाम देही करीत चालत होता प्रशालेचा प्रपंच. कणकवली शिक्षण संस्थेचे SM हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. कुठल्या तरी बीजानं जमिनीत स्वतःला गाडून घेतलं. या खडकाळ जमिनीत गाडून घेतलेल्या बीजाला अंकुर फुटला, रोपटे उगवले. रोपट्याला फांदी आली, पारंबी आली, मुळं जमिनीत घट्ट रुजलेली आणि ओढ आकाशाकडे झेपावणारी. असा डौलदार वृक्ष उभा राहिला, फळं फुलं देणारा, पांथस्ताला सावली देणारा, असंख्य पक्ष्यांची घरटी अंगा खांद्यावर खेळवणारा डौलदार वृक्ष. आज दिमाखदारपणे उभे असलेले कणकवली शिक्षण संस्थेचे SM हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज. आज घडीला 2,500 विद्यार्थी संख्या, 90च्या घरात शिक्षक आणि कर्मचारी वृंदांची संख्या पोहोचलेली राष्ट्रीय महामार्गावरील ही गजबजलेली शाळा. कणकवली शिक्षण संस्था आज 93 वर्ष शिक्षणदानाचे काम करत आहे. ह्या 93 वर्षामध्ये आमच्या संस्थेने बरीच
उभारी मारलेली आहे. या संस्थेमध्ये अतिशय नामांकित असे विद्यार्थी आम्ही घडविलेले आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो. 1928 पासून कणकवली आणि कणकवली परिसरातील 50 ते 60 खेड्यातील असंख्य पिढ्या घडविणारी प्रशाला कणकवली शिक्षण संस्थेचे SM हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज कणकवली. 1928च्या दरम्यान या प्रशालेचा प्रपंच चालवण्याचा खर्च भागवण्यासाठी कोणीतरी दारोदार फिरून आठवडा बाजारात भिक्षामदेही करीत होते. प्रत्येक घरटी जाऊन आणे 2 आणे जमा करीत असे. होय, आजच्या कणकवली शिक्षण संस्थेच्या SM हायस्कूलचा खर्च भागविण्यासाठी पैसे नसत. स्वर्गीय नाना राणे या शिक्षणप्रेमी आणि द्रष्ट्या कार्यकर्त्याच्या बरोबरीनं स्वर्गीय अण्णासाहेब नाडकर्णी, स्वर्गीय केशव सूर्याजी राणे, स्वर्गीय भिकाजी कुलकर्णी, स्वर्गीय रावजी खोत, स्वर्गीय हरी उजले, स्वर्गीय परोळेकर, स्वर्गीय काकासाहेब आळवे आदी कार्यकर्त्यांनी त्या काळी अगदी आंतरिक तळमळीनं निस्वार्थ बुद्धीनं या शाळेसाठी धडपड केली. प्रशालेसाठी शिक्षक मिळवण्यापासून तो विद्यार्थ्यांची राहण्याची, जेवणाची आणि अध्ययनाची सोय लावण्यापर्यंतचे सारे कष्ट या मंडळींनी उपसलेच. पण शाळेच्या दैनंदिन खर्चासाठी लागणारा पैसा उभा करताना या भल्या आणि द्रष्ट्या माणसांनी दारोदार फिरून भिक्षामदेहीसुद्धा केली. शिवाय कणकवलीच्या आठवडा बाजाराच्या दिवशी फेरी काढून घरटी 1 आणा 2 आणे ते जमा करीत असत. आजच्या कणकवली शिक्षण संस्थेच्या सेकंडरी मिडल स्कूल तथा SM हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे जे भव्य दिव्य रूप दिसते आहे आणि जो पसारा दिसतो आहे त्याचे मूळ कधीकाळी कुण्या भल्या मंडळींनी केलेल्या या भिक्षामदेहीमध्ये आहे. बीज आधी या मातीत स्वतःला गाडून घेतं. मातीत गाडून घेतं म्हणून अंकुर फुटतो, म्हणून रोप उगवतं, फांदी पारंबी उभी राहते, मोठा वृक्ष होतो. या साऱ्या प्रवासाचे मूळ या भल्या आणि द्रष्ट्या माणसांच्या या भिक्षामदेहीमध्ये होते. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा तेंडोलकर आणि कंपनी, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी, संचालक प्रशांत द तेंडोलकर. संपर्क 90 75 91 99 99. कार्यालय संपर्क 94 22 63 21 23 72 18 91 99 99. तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा असलेली तेंडोलकर आणि कंपनी, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी, तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. चला आणखी थोडं तपशिलात जाऊ. गेली 90-92 वर्ष ज्ञानदानाचे पवित्र कार्य या संस्थेचे आद्य संस्थापक कैलासवासी डॉक्टर गायतोंडे, कैलासवासी नानासाहेब राणे, कैलासवासी भिकाजीपंत कुलकर्णी, कैलासवासी केशव सूर्याजीराव राणे, कैलासवासी काकासाहेब आळवे, कैलासवासी दादासाहेब परुळेकर, कैलासवासी आप्पासाहेब नाडकर्णी आदी सद्ग्रस्तांनी 1928 साली या संस्थेची स्थापना केली. कणकवली परिसरात 50-60 खेड्यात इंग्रजी शिक्षणाची दारं खुली केली. आज साल आहे 2024. तब्बल 97हून अधिक वर्ष मागे जाऊ. नजीकच्या 3-4 वर्षात या कणकवली शिक्षण संस्थेच्या SM हायस्कूलला 100 वर्ष पूर्ण होतील. 100 वर्ष. 100 गाठणाऱ्या या प्रशालेच्या प्रारंभापाशी जाण्यासाठी आपल्याला तब्बल 100 वर्ष मागं जावं लागेल. चला तर माझ्याबरोबर. आज 2024 पासून तब्बल 100 वर्ष मागं. कणकवली शिक्षण संस्था या संस्थेला मूर्त स्वरूप आलं ते 1928 सालात. हे बरोबर आहे. परंतु आज आपण जिला कणकवली शिक्षण संस्थेचे SM हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज या प्रख्यात नावानं ओळखतो त्या शाळेचे 1928च्या आधीचे नाव होते अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल, अर्थात AV स्कूल कणकवली. कणकवली शिक्षण संस्था या शिक्षण संस्थेला मूर्त स्वरूप आलं ते 1928 सालातच. परंतु स्वर्गीय नाना राणे या शिक्षणप्रेमी कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं
स्वर्गीय अण्णा नाडकर्णी, स्वर्गीय केशव सूर्याजी राणे, स्वर्गीय भिकाजी कुलकर्णी, स्वर्गीय रावजी खोत, स्वर्गीय हरी उचले, स्वर्गीय परुळेकर, स्वर्गीय काकासाहेब आळवे आदी लोकसेवकांनी 1928 सालातच आपल्या या शिक्षण कार्याला सुरुवात केली असे नव्हे, तर 1928च्या पूर्वीही 7 वर्ष आधीपासून त्यांची इंग्रजी शिक्षणासंदर्भातील धडपड चालू होती. आज कणकवलीची बाजारपेठ आपल्याला अवाढव्य दिसते, पण त्या काळी म्हणजे 1928च्या आधी 7 वर्ष त्या काळात कणकवलीची ही बाजारपेठ म्हणजे अवघ्या 10 ते 15 दुकानांचा एक संच होता. बाजारपेठेतील आणि कणकवली गावातील, होय त्यावेळच्या कणकवली गावातील लोकांच्या सहकार्यानं स्वर्गीय नाना राणे यांनी 1921 साली अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल अर्थात एव्ही स्कूल कणकवली या नावाने सर्वप्रथम इंग्रजी शाळा सुरू केली होती. आज बाजारपेठेत घेवारी कॉम्प्लेक्स या नावानं जो परिसर ओळखला जातो, त्याच इमारतीत 1921 साली अँग्लो व्हर्नाक्युलर अर्थात एव्ही स्कूल या इंग्रजी शाळेचा प्रारंभ झाला होता. 1921 ते 1927 या काळात या मंडळींनी व्हर्नाक्युलर स्कूल तथा एव्ही स्कूल या नावाने जी शाळा चालवली, त्या शाळेला स्वतंत्र एक अशी जागा ठरलेली नव्हती. विंचवाचे बिऱ्हाड पाटीवर म्हणावे तसे कणकवली बाजारपेठेत जिथे मिळेल तिथे जागा घ्यावी आणि तात्पुरती सोय करावी असे चालले होते. जिथे शाळेचा दैनंदिन खर्चही भागवण्यासाठी या कार्यकर्त्यांना लोकांच्या दारोदार फिरून किंवा कणकवलीच्या आठवडा बाजारात आणे 2 आणे घरटी गोळा करावे लागत, भिक्षामध्येही करावी लागत असे. तिथे शाळेच्या मालकीची जागा, शाळेच्या मालकीची इमारत इत्यादी स्वप्न पाहणं ही तर खूपच दूरची गोष्ट वाटत होती. त्यामुळे अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल तथा एव्ही स्कूल असे फक्कड इंग्रजी नाव असलेल्या या शाळेचे विंचवाचे बिऱ्हाड चालूच होते. मगाशी उल्लेख केल्यानुसार कधी आज घेवारी कॉम्प्लेक्स उभा आहे तेथील इमारतीत, तर कधी आज जिथं सावंत यांचे हरिश्चंद्र रेस्टॉरंट आहे तिथं, तर कधी आज दादा सापळे यांचं दुकान आहे त्याच्या पिछाडीला, अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही शाळा भरत असे. एका परीने फक्कड इंग्रजी नाव असलेली ही जणू फिरती शाळा बनली होती. लोकांकडे दारोदार जाऊन 1 आणे 2 आणे गोळा करून शाळेचा दैनंदिन खर्च भागवावा लागत होता. शाळेला निश्चित जागा नव्हती. अशा कठीण परिस्थितीतही या द्रष्ट्या कार्यकर्त्यांनी जिद्द आणि आशा सोडली नव्हती. त्यांची जिद्द, त्यांची आशा, त्यांचे परिश्रम, त्यांचे योगदान फुकट गेले नाही. कणकवलीतील काही सुविद्य नागरिकांनी आणि शिक्षणप्रेमी सद्ग्रस्तांनी जी सुरुवात केली या संस्थेच्यासाठी आणि स्वतःच्या खिशात पैसा नसतानासुद्धा धडपड करून आणि मंगळवारच्या बाजारात पेट्या गळ्यात अडकवून शाळेला मदत करा, शाळेला मदत करा अशी विनंती लोकमानसाला करून ज्या संस्थेची उभारणी केली ती 22 मार्च 1928 हे साल आहे. आणि त्या सालापासून आत्तापर्यंत बहुजन समाजासाठी आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जी शिक्षणाची सोय या संस्थेने उपलब्ध करून दिली आणि त्यात बरीच मोठी माणसं निर्माण झाली, त्या सगळ्याचं श्रेय या पूर्वीच्या माणसांना आहे. अंकुर फुटणार होता, रोपटे उगवणार होते, वृक्ष म्हणून फोपावणार होते. मित्रहो, तो काळ लक्षात घ्या. 1921चा तो काळ, इंग्रजी राजवटीचा तो काळ. शालेय शिक्षण आणि त्यातही इंग्रजी शिक्षण ही गोष्ट इथल्या माणसाला चमत्कारिक वाटत होती. मराठी 3-4 इयत्तांचे शिक्षण पदरात पडले की इहलोकीचे कार्य उदंड झाले असा समज असण्याचा तो काळ. परिसरातील बहुतेक गावात साध्या प्राथमिक शाळाही नसत. साधे प्राथमिक शिक्षण घेण्यासाठी सुद्धा दूरची पायपीट करावी लागत असे. त्यात जनसामान्यात असणारी शिक्षणाबद्दलची प्रचंड अनास्था, लिवना म्हणजे भिकार जिना समजणारा तो समाज. त्यात हा भाग खडकाळ, डोंगराळ, गरिबी येथे 5वीला पुजलेली. त्यामुळे शिक्षण घ्यावे असा विचार मनात येणं दुरापास्तच. पण समजा आलाच कोणाच्या मनात शिक्षण घेण्याचा विचार, तर आजूबाजूला सोयच नसल्यानं हा विचार उपजताच गचकण्याचा संभवही अधिक. अशा काळात महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर यांनी पेरलेले विचार महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यातून झिरपत होते. कणकवली गावही त्याला अपवाद नव्हते. भारतभर इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढत होता. औद्योगिकरण सुरू झाले होते. तुटपुंजी गुंठ्यात सांगितली जाणारी जमीन आणि जी बहुतांशी खडकाळ आहे अशा जमिनीत गुजराण होत नव्हती आणि जीवन जगायचे तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही हा विचार रुजू लागला होता.
त्या काळी कणकवलीच्या परिसरात इंग्रजी शिक्षणाची कसलीही सोय नव्हती. नेमकं सांगायचं तर कणकवली हे केंद्र मानले तर तिथून 30 मैलांच्या परिघांमध्ये एकही इंग्रजी शाळा नव्हती. अशा काळात इंग्रजी शिक्षणाची सोय उपलब्ध होणं ही काळाची गरज होती. शैक्षणिक विकासाशी आमचं कायमचं नातं. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. सर्व प्रकारच्या सर्वतोपरी सर्वोपयोगी शैक्षणिक साहित्याचे डिस्ट्रीब्युटर आणि स्टॉकिस्ट. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. संचालक यशवंत तथा बंडू खोत. संपर्क 9422 09 65 59. विकास जनरल स्टोअर, बाजारपेठ, कणकवली, सिंधुदुर्ग. त्यातूनच 1921 स्वर्गीय नाना राणे आणि अन्य द्रष्ट्या शिक्षणप्रेमींनी अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल अर्थात एव्ही स्कूल कणकवली सुरू केले. लोकांकडून दारोदार फिरून आणा दोनाने गोळा करीत आणि जागा मिळेल तिथं शाळा फिरती ठेवीत एव्ही स्कूल 1927 चालवले. 1921 साली सुरू झालेल्या या एव्ही स्कूलचे ओरोसकर मास्तर हे पहिले शिक्षक होते. ओरोसकर मास्तर या नावानेच ते ओळखले जात. ओरोसकर मास्तरांनी एव्ही स्कूलच्या पहिली 8-9 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं. नरडवे, बिरवंडे, किर्लोस, ओसरगाव, जानवली, साकेडी, सावडाव अशा दूर गावातील मुलांना प्रसंगी पायपीट करून अथवा कणकवलीच्या कोण्या ओळखीच्या घरी निवासाची व्यवस्था करून या मुलांना इंग्रजी शिक्षण घ्यायला लावले. कित्येक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करून अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आश्रय देत विद्यार्थ्यांवर पुत्रवत प्रेम करून त्यांचे जीवन फुलवण्याचे कार्य ओरोसकर मास्तरांनी केले. या काळात अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूलला स्वर्गीय ओरोसकर मास्तर यांच्यासह स्वर्गीय बावकर कुडाळ, स्वर्गीय कुडतडकर कलमट, स्वर्गीय माइंडकर, स्वर्गीय गोगटे कलमट आदी शिक्षक लाभले. या सर्व शिक्षकांना त्या काळात चांगल्या सरकारी नोकऱ्या सहज मिळू शकल्या असत्या, पण शिक्षणाविषयीचे प्रेम, गोरगरीब जनतेबद्दल असलेला कळवळा यापोटी अगदीच तुटपुंजा पगार असताना आणि तोही अधूनमधून मिळणारा स्वीकारून ज्ञानदानाचे कार्य त्यांनी केले. याबद्दल समाजाने त्यांचे ऋणी असायला हवे. दरम्यानच्या काळात इंग्रजी शिक्षणाचा प्रभाव वाढू लागला. समाजाला इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. यापूर्वी जे इंग्रजी शिक्षण घेण्यासाठी इथल्या विद्यार्थ्याला मालवण, सावंतवाडी, राजापूर यासारख्या दूरच्या गावी जावे लागत असे आणि ते शिक्षण आर्थिक कुवतीच्याही बाहेर गेले होते, त्यासाठी एव्ही स्कूल कणकवलीच्या माध्यमातून ती सोय कणकवलीत असल्याने हळूहळू विद्यार्थी संख्या वाढू लागली आणि सतत बदलाव्या लागणाऱ्या जागेत शाळा घेणं हे कठीण जाऊ लागले. अशावेळी कार्यकर्त्यांनी कमरा कसल्या. शाळेसाठी कायमस्वरूपी स्वतःची जागा असावी हा विचार मनात रुजू लागला आणि अशावेळी 2 डॉक्टरद्वयींचं नेतृत्व या कार्यकर्त्यांना लाभले. स्वर्गीय डॉक्टर दबा सावंत आणि स्वर्गीय डॉक्टर BD गायतोंडे हे ते 2 डॉक्टर. डॉक्टर दबा सावंत, डॉक्टर BD गायतोंडे या डॉक्टरद्वयींच्या नेतृत्वामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य आले आणि शाळेला कायमस्वरूपी जमीन हवी, स्वतःची वास्तू हवी. यासाठी रूढ अर्थाने फारसे शालेय शिक्षण नाही, पण उदार अंतःकरण आणि गोरगरीब समाजाबद्दल असलेला कळवळा यापोटी स्वर्गीय केशव सूर्याजी राणे पुढे सरसावले. स्वर्गीय केशव सूर्याजी राणे यांनी विनामोबदला उदार अंतःकरणानं आपली जमीन या शाळेसाठी दिली. त्या जमिनीवर आज SM हायस्कूलच्या ज्या अनेक इमारती उभ्या आहेत त्यापैकी दक्षिणेकडे असलेली 5 खोल्यांची इमारत प्रथम बांधण्यात आली. यासाठी कोण्या धनिकाला गाठणे शक्य होते, पण कार्यकर्त्यांनी तसे केले नाही, तर सामान्य शेतकऱ्यांच्या घरातून धान्य गोळा केले. आजूबाजूच्या गावात फिरून गावकरी मंडळींच्या गाठीभेटी घेऊन पैसा जमा केला गेला. एखाद्या धनिकाकडून एक गठ्ठा मदत मिळवून बटीक होण्याऐवजी गरिबी आणि अशिक्षितपणाची दुःख ज्यांनी स्वतः भोगली आहेत अशा सामान्य माणसांच्या सहभागातून शाळा उभारणीचे धोरण या कार्यकर्त्यांनी अवलंबिले. स्वर्गीय केशव सूर्याजी राणे यांनी विनामोबदला दिलेल्या जमिनीत संस्थेच्या मालकीची 5 मजली इमारत उभी करताना लाकूड, इमारतीवर कौलारू नळे घालण्यासाठी कलमट येथील चिंदरकर वगैरे कुंभार बांधवांनी मदत केली. मुंबईच्या सर्वसामान्य चाकरमान्यांनी मदतीचा सहभाग दिला. स्वर्गीय केशव सूर्याजी राणे यांनी जागा दिली. या जागेत संस्थेची लोकसहभागातून 5 खोल्यांची इमारत उभी राहिली. इमारत उभी होण्याच्या याच काळात 1928 कणकवली एज्युकेशन सोसायटी संस्थेची रीतसर स्थापना करण्यात आली आणि शाळेचे सुरुवातीचे एव्ही तथा अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल हे नाव बदलून सेकंडरी मिडल स्कूल अर्थात SM स्कूल असे ठेवण्यात आले
अशावेळी 1928मध्ये आजचे SM हायस्कूल उदयाला आले. स्वर्गीय डॉक्टर BD गायतोंडे, स्वर्गीय डॉक्टर दबा सावंत यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज चालू असताना स्वर्गीय कुंटे, स्वर्गीय TR काणेकर, स्वर्गीय भोसले, स्वर्गीय सावंत इत्यादी नामवंत शिक्षक संस्थेला लाभले. शाळेची स्वतंत्र इमारत झाली तरीही शाळेत इंग्रजी 5वीपर्यंतचेच वर्ग होते. मॅट्रिकपर्यंतचे वर्ग शाळेत नसल्याने 5वीनंतर पुढील 2 वर्षाचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना मुंबई पुणे गाठावे लागे. ज्यांना हे शक्य नव्हते त्यांचे शिक्षण 5वीतच थांबे. शाळेला मॅट्रिकचा वर्ग मिळवायचा तर प्रशिक्षित शिक्षक वर्ग, फर्निचर, प्रयोगशाळा आदी हवे. यासाठी पैसा हवा. अशा स्थितीत डॉक्टर भाभा सावंत, स्वर्गीय BD गायतोंडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी हा पैसा उभा केला आणि 1942 साली SMची पहिली तुकडी मॅट्रिकच्या परीक्षेत पाठवण्यात आली. त्या पहिल्या तुकडीतील 17 विद्यार्थ्यांपैकी 8 विद्यार्थी मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. 1943 साली SM हायस्कूल खऱ्या अर्थाने हायस्कूल म्हणून ओळखले जाऊ लागले. याच दरम्यान जगात अनेक घडामोडी घडत होत्या. दुसऱ्या महायुद्धाचा हा काळ. भारताचे स्वातंत्र्य समर जोरात होते. स्वातंत्र्य समय जवळ येत होता. 1943च्या पुढील 10 वर्षांच्या काळात संस्थेच्या नेतृत्वात आणखी काही लोक जोडली गेली. याच काळात मुंबईतील कार्यकर्त्यांचे संस्थांसाठीचे सहकार्य वाढले. कणकवली येथील त्यावेळचे नामांकित वकील जरा तावडे यांनी संस्थेच्या कामात जिव्हाळ्याने लक्ष घातले. 1939 ते 1944 या काळात जरा तावडे संस्थेचे चेअरमन होते. जरा तावडे यांच्याच कार्यकाळात संस्थेच्या मालकीची आणखी 3 खोल्यांची इमारत उभी राहील. वाढत जाणाऱ्या शिक्षण संस्थेची गरज लक्षात घेऊन संस्थेसाठी म्हणून आणखी जागा विकत घेतली गेली. त्याच जागी आज ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनची इमारत उभी आहे. नमस्कार, मी डॉक्टर विजय पंढरीनाथ तावडे. माझे आजोबा स्वर्गीय जगन्नाथ रामकृष्ण तावडे उर्फ ज.रा. तावडे हे SM हायस्कूलचे चेअरमन म्हणून कार्यरत होते. पूर्वी सन 1939 ते 1944 पर्यंत ते SM हायस्कूलचे चेअरमन होते आणि त्यांचा SM हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये फार मोलाचा वाटा आहे. त्यानंतर 1980 ते 1983 सालापर्यंत माझे वडील स्वर्गीय पंढरीनाथ जगन्नाथ तावडे हे न्यायमूर्ती होते आणि त्या काळामध्ये त्यांनी SM हायस्कूलमध्ये फार मोठा बदल घडवून आणला. मुंबईसारख्या ठिकाणावरून त्यांनी बऱ्याच देणग्या आणल्या आणि इंगेटराव नायक एक वास्तू जी होती ती त्यांनी उभी केली. शाळेमध्ये फार मोठा बदल घडवून आणला आणि त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच SM हायस्कूलमध्ये 3 विद्यार्थी बोर्डामध्ये आले. त्याच्यानंतरच्या कारकिर्दीमध्ये माझे थोरले बंधू रिटायर्ड हायकोर्ट जज सुरेंद्र पंढरीनाथ तावडे हे 3 वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यानंतर असा आमचा एकंदरीत कुटुंबाचा हा प्रवास आहे SM हायस्कूलच्या जडणघडणीमध्ये आणि फार मोलाचा वाटा आमच्या कुटुंबाचा SM हायस्कूलमध्ये आहे. फांदी ते पारंबी या उपक्रमास आमच्या तावडे कुटुंबियाकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. 1928 ते 1935 पर्यंत भिकाजी कृष्णाजी कुलकर्णी, स्वर्गीय कृष्णाजी पायाजी सावंत, त्यानंतर कलमठ येथील नामवंत वकील JB पेणकर, 1944 ते 1952 नंतरच्या काळात स्वर्गीय BJ निगरे, तर JB पेणकर, स्वर्गीय SB तथा दाजीसाहेब सावंत यांनी कार्यवाह अथवा चिटणीस पदाची जबाबदारी घेतली. 1954 नंतर तब्बल 26 वर्ष भास्करराव बाळकृष्ण सावंत यांच्याकडे चेअरमन पदाची जबाबदारी होती. स्वर्गीय भास्करराव सावंत कणकवली तालुक्याचे लोकनेते होते, आमदार होते. महाराष्ट्रव्यापी सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय स्तरावर बहुमोल कामगिरी केलेल्या स्वर्गीय भास्कर बाळकृष्ण सावंत यांच्या 28 वर्षांच्या चेअरमन पदाच्या काळात संस्थेने मोठी प्रगती केली. तत्कालीन सेक्रेटरी स्वर्गीय RK सावंत यांचा मोलाचा सहभाग लाभला. 1958 सालापर्यंत संस्था SM हायस्कूल ही एकच शाळा चालवित होती. पण त्यावर्षी डॉक्टर भावा सावंत यांच्या प्रयत्नानं कणकवली, मालवण, कुडाळ तालुक्यात एकूण 6 हायस्कूल संस्थेने सुरू केली. त्याचबरोबर कणकवली येथे प्राथमिक शिक्षकांना प्रशिक्षण देणारे एक प्रायमरी ट्रेनिंग कॉलेज सुरू करण्यात आले. यात डॉक्टर भावा सावंत आणि त्यांचे सहकारी यांच्या कुशल नेतृत्वाचे प्रतिबिंब दिसते. स्वर्गीय RK सावंत यांच्या बरोबरीनेच भावा सावंत यांना GV सावंत यांचेही सहकार्य लाभले. याच कार्यकाळात विद्यार्थी वसतिगृह उभारण्यात आले.
याच काळात दाजीसाहेब तायशेटे यांचेही मोलाचे सहकार्य संस्थेला लाभले. नमस्कार, मी डॉक्टर विद्याधर तायशेटे, संजीवनी हॉस्पिटल कणकवली. आमचे आजोबा कैलासवासी पुरुषोत्तम रामचंद्र तायशेटे उर्फ दाजी तायशेटे हे 1950 ते 1960च्या दरम्यान SM हायस्कूलचे व्हाईस चेअरमन होते. त्याचबरोबर ते 1950 ते 55 या दरम्यान कणकवली ग्रामपंचायतचे पुतळोजी सावंत हे जे पहिले सरपंच होते त्यांच्यानंतरचे दुसरे सरपंच होते. त्यांच्या दरम्यान भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे कणकवली येथे आले असता त्यांचे स्वागत आमच्या आजोबांच्या हस्ते झाले होते. आणि अजून तायशेटे कुटुंबाबद्दल सांगायचं तर कणकवलीच्या सामाजिक गरजांसाठी तायशेटे कुटुंबाकडून ही आम्ही ग्रामीण रुग्णालय कणकवली कोर्ट आणि MSCB यासाठी बक्षीसपत्राने जागा पण दिलेल्या आहेत. त्यामुळे SM हायस्कूलच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या तायशेटे कुटुंबियांकडून शुभेच्छा देतो. दाजीसाहेब तायशेटे यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी कष्ट घेतले. 1969 पर्यंत कणकवली भाग एज्युकेशन सोसायटी या नावाने ओळखला जाणाऱ्या या संस्थेचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली असे नामकरण करण्यात आले. 1969 ते 1973 पर्यंत संस्थेचे कार्यालय मुंबई ठेवण्यात आले होते. संस्थेचा वाढता व्याप, मुंबईकरांचा सहभाग आदी कारणे यामागे होती. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा, तेंडोलकर आणि कंपनी, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी, संचालक प्रशांत द तेंडोलकर. संपर्क 90 75 91 99 99. कार्यालय संपर्क 94 22 63 21 23 72 18 91 99 99. तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. बांधणी आणि उभारणी क्षेत्रातील विश्वसनीय परंपरा असलेली तेंडोलकर आणि कंपनी, बिल्डिंग मटेरियल, हार्डवेअर, मशिनरी, तेंडोलकर आणि कंपनी, तेलियाळी, कणकवली, सिंधुदुर्ग. डॉक्टर दबा सावंत यांच्या मृत्यूनंतर संस्थेसमोर संस्थेची कार्यधारा पेलू शकणाऱ्या कार्यकर्त्यांची वानवा उभी राहिली. अशा अवस्थेत एक नेतृत्व चमकलं. डॉक्टर सावंत यांच्या कारकिर्दीत व्हाईस चेअरमन म्हणून काम करणारे भास्करराव बाळकृष्ण सावंत हे चेअरमन पदाची धुरा सांभाळू लागले. 1954 पासून प्रदीर्घ काळ भास्करराव सावंत यांनी ही धुरा सांभाळली. संस्थेच्या इतिहासात फार मोठे योगदान भास्कररावांनी दिले. कणकवली तालुक्याचे सभापती म्हणून, त्यानंतर आमदार, लोकनेते म्हणून आणि एकूणच संपूर्ण महाराष्ट्रात सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, शासकीय या क्षेत्रात नावाजलेल्या भास्करराव सावंत यांचं समर्थ नेतृत्व संस्थेला लाभलं आणि संस्थेची भरभराट होऊ लागली. भास्करराव सावंत यांना स्वर्गीय RK सावंत, GV सावंत यासारख्या अनेक मान्यवरांचे योगदान लाभले. संस्थेने 1959 साली बांधलेल्या दुमजली इमारतीत संस्थेने इतर चालविलेल्या 6 हायस्कूल आणि विद्यार्थी वसतिगृह यातही GV सावंत प्रभूतींचे योगदान राहिले. याच काळात पुरा तथा दाजीसाहेब तायशेटे यांचेही बहुमोल सहकार्य संस्थेला लाभले. सन 1969 पर्यंत कणकवली भाग एज्युकेशन सोसायटी या नावानं ओळखल्या जाणाऱ्या या संस्थेचे कणकवली शिक्षण संस्था कणकवली या नावात रूपांतर करण्यात येऊन संस्थेची कचेरी, संस्थेचा वाढता व्याप लक्षात घेऊन मुंबई येथे हलविण्यात आली. कोकणचे लाडके व्यक्तिमत्व, प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक हे SMचे माजी विद्यार्थी. मधु मंगेश कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली SM हायस्कूल माजी विद्यार्थी संघ, SM हायस्कूल माजी विद्यार्थी संघ 26 जानेवारी 1969 मध्ये स्थापन झाला. या माजी विद्यार्थी संघामुळे मुंबईतील नव्या दमाच्या कार्यकर्त्यांची भर पडली आणि संस्थेचे काम नव्या उत्साहानं सुरू झालं. 1970 ते 1972 या काळात मुंबईत देणग्या, नाटक इत्यादी माध्यमातून संस्थेसाठी निधी उभारण्यात आला. 1973 नंतर संस्थेचे कार्यालय पुन्हा कणकवली येथे हलविण्यात आले. यावेळी कार्यकारी मंडळातही काही बदल करण्यात आला. मध्यंतरीच्या कालावधीत सरकारी धोरणात बदल झालेला होता. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना फीबाबतच्या सवलती जाहीर झाल्या होत्या. त्यामुळे खेड्यातील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन संस्थेने 1959 साली संस्थेच्या मालकीची एक दुमजली इमारत उभी केली होती. तरीही त्याच वर्षी सुरू केलेल्या प्रायमरी ट्रेनिंग कॉलेजला आणखी जागेची सोय होणं गरजेचं होतं. ती गरज संस्थेने 1964 साली 7 खोल्यांची इमारत बांधून पूर्ण केली. त्या इमारतीमुळे संस्थेची त्यावेळीची जागेची अडचण पूर्ण झाली.
महाराष्ट्राला एक शिक्षण तज्ज्ञ आणि विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले स्वर्गीय विनायकराव साळवी हे 1945 ते 1948 या काळात या प्रशालेत मुख्याध्यापक होते. कणकवलीसारख्या गावात क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी यासारखे खेळ ज्यांनी आणले, ज्यांच्या कारकिर्दीत विद्यार्थी वसतिगृहे, बालविकास केंद्र, टंकलेखन वर्ग सुरू झाले, त्या कतू कदम हे 1958 ते 1962 या काळात मुख्याध्यापक होते. नरा तारसर विद्यार्थ्यांच्या कैक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य करणारे जी.व्ही. खामकर सर. मी डॉक्टर नितीन शेटे 1980 ते 1982 ह्या 3 वर्षामध्ये म्हणजे 8वी 9वी 10वी या 3 वर्षामध्ये SM हायस्कूल मध्ये शिकायला होतो आणि मी स्वतःला सुदैवी मानतो की अनेक चांगले शिक्षक या शाळेने आम्हाला दिले. शिक्षण हा एक जीवनाचा अविभाज्य भाग असला तरी शाळेव्यतिरिक्त शिक्षण आणि माणूस म्हणून मोठं होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर या शिक्षकांनी केलं. एक संस्कारक्षम, संस्कार घन माणूस बनवला आणि याच्यातलं मोठं योगदान जे होतं ते आमचे सर जी.व्ही. खामकर सर यांचं होतं. सर एक तर चांगला माणूस होतेच, पण एक चांगला शिक्षक होते. गावातली जी काही मुलं असतील, जी अडचणीत असतील, ज्यांना शिक्षणाचा काही गंध नसेल त्यांच्या आई वडिलांना किंवा ज्यांना काही गरज असेल, त्या सगळ्या मुलांना शाळेच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं, त्यांना शाळेचा लळा लावायचा, त्यांना अभ्यासाचा लळा लावायचा आणि माणूस म्हणून ती प्रगल्भ कशी होतील, समाजासाठी ती कशी उभी राहतील याचं मोठं काम खामकर सरांनी केलं. मी ज्यावेळी पुन्हा आलो 1982च्या नंतर माझं कणकवली सुटलं आणि 1995ला मी ज्यावेळी पुन्हा डॉक्टर बनून या गावामध्ये आलो त्यावेळी मला असं समजलं की खामकर सर शाळेमध्ये नाही आहे, काही कारणास्तव त्यांना राजीनामा द्यायला लागला आहे. आणि मग एक मनोज मेस्त्रीचं आर्टिकल आलं की आम्ही कणकवलीकर आणि अभिमानास्पद गीत गावं. आणि मग मला असं वाटलं की ज्या शिक्षकानं या शाळेच्या किंवा या गावाच्या 3 पिढ्या घडवल्या, तो शिक्षक या शाळेत नसेल, या गावात नसेल तर कोणाचा अभिमान बाळगायचा, कशाचा अभिमान बाळगायचा. आणि मग एक लेख लिहिला गेला त्यावेळी श्री विजय शेट्टी श्री गुरुवे नावाचं एक स्फूट चालवायचे तरुण भारती याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मग मी एक गुरुवर्यांचे गुरुवर्य म्हणून एक लेख लिहिला आणि मग या लेखानं पुन्हा एकदा क्रांती केली. गावातले सगळे माजी विद्यार्थी आले आणि पुन्हा त्यांचं आपण या गावात स्वागत केलं आणि सगळं उत्स्फूर्त होतं. म्हणजे अख्खं गाव त्या दिवशी लोटलं होतं. आम्ही सरांची मिरवणूक काढली. 2 दिवसाचा कार्यक्रम झाला आणि पटकीदेवीपासून शाळेपर्यंत आणि तमाम विद्यार्थी या शाळेचे आजी माजी म्हणजे त्या ग्राउंडवर एकही जागा अशी नव्हती की जिथे माणूस उभा राहू शकेल. इतक्या तमाम गर्दीमध्ये सर पुन्हा या ठिकाणी आले आणि सरांनी आम्हाला पुन्हा एकदा मार्गदर्शन केले. आम्ही स्वतःला सुदैवी मानतो की आम्हाला चांगले शिक्षक मिळाले. खामकर सर हे त्याचं एक प्रतीक होतं. नारायण सर होते, मगदूम सर होते, साळुंखे सर होते, शुक्ला सर होते, घडस सर होते, खूप सारी करुशी सर होते. किती जणांची नावं घ्यावी. या सगळ्यांनी आमच्यामध्ये माणुसकी पेरली, माणूसपणाचं बीज पेरलं आणि जे काही समाजामध्ये चांगलं आम्ही करू शकलो त्याचं सर्वस्व क्रेडिट या शिक्षकांचं आणि SM हायस्कूलचं आहे. मी हा जो उपक्रम आहे फांदी तू पारंबी याला मनापासून शुभेच्छा देतो. मी तर म्हणेन नुसतीच पारंबी नाही, हा वटवृक्ष आहे आणि या वटवृक्षाच्या छायेखाली अनंत माझ्यासारख्या लोकांनी विसावा घेतला आणि या समाजासाठी उपयोग करण्यासाठी धडपड केली. मी या कार्यक्रमालाही शुभेच्छा देतो, माझ्या SMच्या शाळेलाही शुभेच्छा देतो आणि खामकर सरांना व्यक्तिशः शुभेच्छा देतो की ते शतायुषी व्हावे. मला माहिती आहे की जे कुठे आहेत समजा ते जयसिंगपूरमध्ये तिथेही ते समाज भान असणारी पिढी घडवण्याचं काम करतायत त्याची मला पूर्ण खात्री आहे. पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. अशा अनेक शिक्षकांची परंपरा SMला लाभली जेणेकरून SM आज जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून नावारूपाला आली आहे. विस्तार भयास्तव या प्रत्येक मान्यवरांचा उल्लेख या डॉक्युमेंटरीमध्ये करणं शक्य नाही. मात्र समस्त आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं त्या साऱ्याच शैक्षणिक संस्था कार्यकर्त्यांना विनम्र अभिवादन. आज SM नावारूपाला आली आहे, ख्यातनाम झाली आहे. काही पिढ्या येथे घडल्या आहेत, पुढेही घडणार आहेत. संस्थेच्या स्थापनेच्या आणि सुरुवातीच्या काळात ज्यांनी स्वतःला वाहून घेतलं
संस्थेच्या प्रगतीत ज्यांचे योगदान राहिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात मान्यवरांचा इतिहास हा कायम ऋणी राहील. शतक महोत्सवी वर्षाकडे वाटचाल करणाऱ्या SM हायस्कूल कणकवलीच्या प्रगतीच्या प्रमुख टप्प्यांवर एक नजर टाकूया. सन 1921 साली सुरू झालेले AV स्कूल, अँग्लो व्हर्नाक्युलर स्कूल म्हणजेच कणकवली आणि आसपासचे सावडा, भिरवंडे, ओसरगाव, किर्लोस अशा ठिकाणाहून इंग्रजी शिक्षणाची तळमळ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वर्गीय नाना राणे यांनी त्यावेळच्या बाजारपेठ आणि परिसरातील लोकांचे सहकार्य घेऊन इंग्रजी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. सन 1921 ते 1927 हा कालावधी अगदीच खडतर होता. स्वर्गीय नाना राणे, स्वर्गीय अण्णासाहेब नाडकर्णी, स्वर्गीय भिकाजी कुलकर्णी, स्वर्गीय केशव राणे, स्वर्गीय रावजी खोत, स्वर्गीय हरी उचले, स्वर्गीय काकासाहेब आळवे इत्यादी लोकांनी जिद्द आणि आंतरिक प्रेरणेनं जो ज्ञानयज्ञ आरंभला होता त्यासाठी त्यांनी प्रसंगी दारोदार फिरून बाजारा दिवशी 1 आणे 2 आणे जमा करीत संस्थेचा कार्यभार चालविला. ज्ञानदानाचे काम करणारे शिक्षक म्हणजे शाळेची चेतनाच. स्वर्गीय आरोस्कर मास्तर, स्वर्गीय बावकर मास्तर, स्वर्गीय मायणकर, स्वर्गीय कुडतडकर यासारख्या अनेक शिक्षकांनी तुटपुंजा मानधनावर ज्ञानदानाचे हे कार्य आरंभिले. स्वर्गीय मायणकर हे शाळेला लाभलेले पहिले हेडमास्तर. स्वर्गीय केशव सूर्याजी राणे यांनी प्रशालेसाठी विनामोबदला दिलेली जमीन शिवाय आजूबाजूच्या गावात फिरून पैसे जमा करून लोकाश्रयावर 5 खोल्यांची उभारली गेलेली शाळा. आजची कणकवली शिक्षण संस्था म्हणजे त्यावेळच्या कणकवली भाग एज्युकेशन सोसायटीची स्थापना 22 मार्च 1928 रोजी झाली. संस्थेची इमारत उभी होण्याच्या काळातच सुरुवातीचे AV हे नाव बदलून SM सेकंडरी मिडल स्कूल हे नाव देण्यात आले. पुढे 1956च्या वेळी मात्र हेच नाव शिवाजी मेमोरियल हायस्कूल असे नोंदविण्यात आले. 1946 हे साल संस्थेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा, कारण SM खऱ्या अर्थाने त्या वर्षापासून हायस्कूल म्हणून ओळखले जाऊ लागले. 1943 साली SMची पहिली 17 जणांची तुकडी मॅट्रिकला पाठविण्यात आली. सन 1959मध्ये संस्थेच्या मालकीची एक दुमजली इमारत उभी राहिली. तरीही त्याच साली सुरू केलेल्या प्रायमरी ट्रेनिंग कॉलेजला, की जे आता स्वर्गीय सौ इंगेटराऊट नाईक ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन म्हणून ओळखले जाते, जागा या संस्थेला अपुरी होती. म्हणून 1964मध्ये ही 7 खोल्यांची इमारत बांधून पूर्ण करण्यात आली. पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे उच्च माध्यमिक विभाग, अर्थात वाणिज्य आणि विज्ञान विभाग. सन 1975मध्ये सुरू केला गेला. तर जून 1982 पासून 8वी ते 10वी इयत्ताकरिता तंत्र शिक्षणाची सोय स्वर्गीय यशवंतराव नाईक यांच्या सहकार्यातून झाली. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत सुरुवातीचा टप्पाही तितकाच महत्त्वाचा असतो हे जाणून संस्थेने प्राथमिक विभाग सुरू करायचे ठरवले. सन 1983मध्ये बालवाडी, 1985 पासून प्राथमिक विभाग सुरू केला. बालवाडी ते 12वी असे विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी एक अग्रगण्य संस्था म्हणून SM जिल्ह्यात नावारूपाला आली. काळाची पावले ओळखून सन 1993-94 पासून किमान कौशल्यावर आधारित व्यवसाय प्रशिक्षण देणारा MCVC विभाग संस्थेने सुरू केला. सन 1999मध्ये या विभागीय इंडस्ट्री लिंकेजसाठी राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार संस्थेला मिळाला. सन 1950 ते 1960 दरम्यान 124 विद्यार्थी आणि 9 शिक्षक असलेली SM प्रशाला आज 1100च्या वर विद्यार्थी आणि 100हून अधिक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी यावर पोहोचले आहे. शाळेचे अनेक विद्यार्थी आज देश विदेशातील विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवित आहेत. अगदी संशोधन केंद्रातही SMC विद्यार्थी प्रशाला कणकवली तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव उंचावत आहे. अतिशय कठीण परिस्थितीत SM हायस्कूल कणकवली शाळेची सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंतचा प्रवास हा वाखाणण्याजोगा आहे. तसेच भविष्यामध्ये पण शाळेची प्रोग्रेस बाकीच्या विविध अंगांनी व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि आमच्या कार्यकारी मंडळातर्फे आणि काही महत्त्वाचे कोर्सेस आणि अभ्यासक्रम चालू करण्यात येते. जसे UPSC MPSCसाठी मार्गदर्शन शिबिरं किंवा क्लासेस घेतले जाते आणि बाकी इतरही प्रोग्राम चालू करण्याचा मानस आहे. आमची संस्थेने आता 93 वर्ष पूर्ण केलेली आहेत. 28 साली आम्ही शतक महोत्सव जोरात चालू करणार आहेत. तुम्ही सगळे विद्यार्थी, माझे विद्यार्थी सगळे यायला पाहिजेत आणि तो शतक महोत्सव सुद्धा मी असणारच आहे आणि आपण आणखी काही त्या वेळेला मनोदय करू आणि संस्थेची आणि विद्यार्थ्यांची पर्यायाने गावाचं आणि जिल्ह्याचं नाव उज्ज्वल करू याबद्दल मला खात्री आहे.
एका खडतर परिस्थितीतून SM रूपी बीजाचा झालेला हा प्रवास आता एका डौलदार वृक्षात झाला आहे. आता शतक महोत्सवी वर्षाचे SMला वेध लागले आहेत. इंग्रजी माध्यमाची स्वतंत्र तुकडीसारखा उपक्रम तर आहेच, पण भव्य स्वप्नांचा वेध घेणं सुरू आहे. रोजगारसारखा आजच्या काळातला मोठा विषय संस्थेच्या व्यवस्थापनानं आपल्या अजेंड्यावर घेतला आहे. एका बीजानं जमिनीत स्वतःला गाडून घेतलं. गाडून घेतलेल्या बीजाला अंकुर फुटला, रोपटे उगवले, रोपट्याला फांदी आली, पारंबी आली, मुळं जमिनीत घट्ट रुजलेली आणि ओढ आकाशाकडे चेपवणारी असा डौलदार वृक्ष उभा राहिला. फळं फुलं देणारा, पाणथस्ताला सावली देणारा, असंख्य पक्ष्यांची घरटी अंगा खांद्यावर खेळवणारा डौलदार वृक्ष. SM हायस्कूल कणकवली. शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या SM हायस्कूल कणकवलीला हार्दिक शुभेच्छा.